या लेक्चर मध्ये एमटीपी शिकायचं ठीक आहे। पुढचा जो पॉइंट आहे या टॉपिकचा तो म्हणजे मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी, दॅट इज द एमटीपी। बघा, टर्मिनेशन म्हणजे स्टॉप करणं, काय प्रेग्नन्सी स्टॉप करायचं बाय युजिंग द मेडिकल। ओके, काय बघूया, an international or the voluntary termination of pregnancy before full term is called as the medical termination of pregnancy or induced abortion. MTP is the essential cases of, खूप महत्त्वाचं, MTP का करायची असते। ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे अबोरेशनला बंदी आहे इंडियामध्ये किंवा ऑल ओव्हर द वर्ल्ड, पण काही जणांसाठी ती काय असणार, खुले असणार। त्याचं कारण बघा, टू अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज ऑफ अँड डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ द फिटस। एखादा फिटस आहे त्याला ऑलरेडी एखादा डिफेक्टिव्ह डिसऑर्डर झालेला आहे, फॉर एक्झाम्पल त्याचे बर्थ होण्याच्या अगोदर त्याला एखादा डिसऑर्डर झाला आणि तो पूर्णपणे लाईफ मध्ये बरा होऊ शकत नाही, तर मग त्याला जन्मल्यानंतर परत त्रास होणार आहे ना, म्हणून त्याला काय केलं जातं, ऑलरेडी त्याचं ॲबोरेशन केलं जातं, त्याला काय केलं जातं, सिंपली काढून टाकलं जातं, म्हणून त्याला म्हणतात एमटीपी। का? कारण की त्याला मेडिकली हेल्दी आहे का नाही, त्याच्यामुळे त्याला म्हणतात एमटीपी, दॅट मेडिकल टर्मिनेशन प्रेग्नन्सी। ओके, हा पहिला पॉइंट लक्षात आहे, अनवॉन्टेड प्रेग्नन्सीज और इन अ डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ द फिटस अँड इट इज सेफ। हे खूप महत्वाचं आहे, इथून पुढे इट इज सेफ केव्हा असतं, ॲबोरेशन केव्हा सेफ असतं, ड्युरिंग द फर्स्ट ट्रायमेस्टर, म्हणजे किती महिने, किती आठवडे, 12 आठवडे, किती आठवडे, 12 आठवडे ऑफ द प्रेग्नन्सीज अँड द डिफेक्टिव्ह डेव्हलपमेंट ऑफ द फिटस इज एक्झामिन करावं लागेल। असं कसं ठरेल की बाबा त्याला डिफेक्ट आहे, त्याला डिसऑर्डर आहे, त्याला करावं लागेल, तर आपल्याला काय लागणार आहे, अॅमिनोसेंटेसिस। ओके, आपल्या त्या गर्भाच्या तिथं अॅम्निओटिक फ्लुइड असते, काय प्रेझेंट असते, अॅम्निओटिक फ्लुइड, मला माहिती आहे, त्याला आपण एम्निऑन म्हणतो, त्याला म्हणतो एम्निऑन। द मेम्ब्रेनस कवरिंग अराउंड द that fetus body is called as the amniotic membrane. The fluid present in the amnion, that is called as the amniotic fluid. आणि त्या फ्लुइडला बाहेर काढणार इंजेक्शनच्या माध्यमातून आणि त्याला एक्झामिन करणार, जे जीन्स, जे जेनेटिक स्ट्रक्चर त्या फिटसचं असते तेच त्याच फ्लुइडचं असते आणि त्याच्यावर एक्झामिन करणार, त्याला म्हणायचं अॅमिनिओसेंटेसिस। आणि याचाच वापर करून सेक्स डिटरमाइन केला जात होता पहिले। काय केला जात होता, सेक्स डिटरमाइन, म्हणजे तो मेल आहे की फिमेल आहे याचा वापर करून केला जात होता आणि याला काय झालेली आहे, आता बंदी आलेली आहे, तुम्हाला माहित आहे, ठीक आहे। Amniocentesis is the process which is, मी आता जे सांगितलं ते इथं असणार आहे, जे amniotic fluid आहे that containing fetalचे सेल, amniotic fluid मध्ये काय प्रेझेंट असतात, त्या फिटलचे सेल, फिटल म्हणजे ते गर्भ आहे ना, गर्भाचे सेल्स प्रेझेंट असतात आणि सेल मध्ये काय असतं, जेनेटिक मटेरियल प्रेझेंट असतो, ते काय केले जातात, कलेक्ट केले जातात युजिंग द हॉलो निडल इन्सर्टेड इंजेक्शनद्वारे युटेरस अंडर द अल्ट्रासाउंड गायडन्स, म्हणजे सोनोग्राफी करत करत त्याचा यूज केला जातो। आणि द क्रोमोझोम आर स्टडी, आता समजलं सेल मध्ये त्यांच्यामध्ये जेनेटिक मटेरियल आलं, जेनेटिक मटेरियल आलं म्हणजे काय, क्रोमोझोम आले, त्या क्रोमोझोमचा अभ्यास करायचा आणि तुम्हाला माहिती आहे जेवढे काही डिसऑर्डर आहे आपल्याला त्या क्रोमोझोम मध्ये आढळून येतात। ओके, द क्रोमोझोम्स आर स्टडीड टू सी द abnormalities in the development of the fetus, but the dangerous trend is the misuse of the amniocentesis. म्हणजे याचा वापर चांगल्या गोष्टीसाठी करायचा सोडून देऊन याचा मिसयूज करण्यावर जास्त भर दिला गेला होता, की बाबा तो मेल आहे, तो फिमेल आहे, गर्ल आहे की बॉय आहे, या सगळ्या गोष्टीवर। ओके, दॅट द मिसयूज ऑफ amniocentesis टू डिटरमाइन द सेक्स ऑफ द अनबॉर्न चाइल्ड, तो बॉर्न झालाय का, आता जन्मलाय का नाही, अनबॉर्न चाइल्ड, and if the fetus is found to be the female, it is aborted, which is totally illegal. Okay, कायदेशीररित्या ते इलीगल आहे। सो द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया लीगलाइज द एमटीपी, हे पेपर लाईन आहे। एमटीपी ऍक्ट केव्हाचा आहे, एम म्हणजे मेडिकल, टी म्हणजे टर्मिनेशन, पी म्हणजे 1971, काय आहे 1971, लक्षात ठेवायचं। एमटीपी ऍक्ट केव्हा तयार झाला, 1971, विथ अ स्ट्रिक्ट कंडिशन, याचं कंडिशन खूप स्ट्रिक्ट आहे, टू अवॉइड द मिसयूज, डायरेक्ट जेलमध्येच टाकलं जातं, क्लिनिक बंद करायला होतं त्यांना। ओके, amniocentesis याचा यूज टू एक्स्ट्रॅक्ट द फिटल सेल फ्रॉम द जेनेटिक अनालिसिस, कशासाठी फिटलचे सेल्स काढले जातात, फॉर द जेनेटिक अनालिसिस। जेनेटिक अनालिसिस करायचं म्हणजे क्रोमोझोमचा अभ्यास करायचा। ओके, चला कशा पद्धतीने आपण याची एक स्टेप बघूया। पहिली गोष्ट आपल्याला बघायची आहे त्यामध्ये स्टेप्स ऑफ द amniocentesis, त्यातला पहिला अल्ट्रासाउंड। तुम्हाला अल्ट्रासाउंड आले की समजायचं सोनोग्राफी, अल्ट्रासाउंड आले की समजायचं सोनोग्राफी इज यूज टू डिटरमाइन द पोझिशन ऑफ द फिटस इन द युटरस। ओके, मला माहिती आहे डॉक्टर जर प्रेग्नेंट वुमेन गेली तर त्याला पहिल्यांदा काय करा म्हणतात, सोनोग्राफी करा म्हणतात, कारण की त्याच्यावर आपल्याला पहिली गोष्ट कळते पोझिशन ऑफ द फिटस, त्या फिटसची पोझिशन कळते कोणत्या साईडला आहे तो। दुसरी गोष्ट, आता काय केलं जातं, निडल इन्सर्ट केली जाते थ्रू द ॲब्डोमेन टू द युटेराइन वॉल, युटेराइन वॉल मधून त्याला ॲब्डोमेन मध्ये आता इथून निडल इन्सर्ट केलंय आणि इथं बघा इथं साईडला असते अॅम्निओटिक फ्लुइड, दॅट अॅम्निओनिक फ्लुइड कंटेनिंग फिटल सेल, त्याला उडून बाहेर काढले जातात। ओके, समजलं।
पहिली स्टेप सोनोग्राफी करून पोझिशन बघा, दुसरी स्टेप काय करतात, निडल इन्सर्ट केली जाते, तिसरी स्टेप काय केलं जातं, एम्नियोटिक फ्लुइड बाहेर काढलं जातं, आणि चौथी स्टेप त्याच्यामध्ये त्याला सेंट्रीफ्यूज केलं जाते. कोणाला, जे आपण एम्नियोटिक फ्लुइड काढलं ना त्याला, आणि सेंट्रीफ्यूज केल्यामुळे त्या ठिकाणी दोन गोष्टी अलग होतात, एक तर फिटलचे सेल, ओके, आणि दुसरं जे फ्लुइड आहे ते फ्लुइड वर राहते, सेलचं वजन जास्त असतं म्हणून सेल बुडाला जातात, ठीक आहे, ऍट द बॉटम. चला, म्हणजे आपण सेंट्रीफ्यूज केला, आणि पाचव्यांदा काय बघायचं, सेल्स बुडाला आले, हे फ्लुइड आहे. म्हणजे सेल्स इज यूज टू कार्योटाइप, कार्योन म्हणजे न्यूक्लियस, न्यूक्लियस म्हणजे क्रोमोसोम मधले, मग काय करतात, सेलचा वापर कार्योटाइप बघण्यासाठी करतात. अशा पद्धतीने तो कार्योटाइप असतो. हे काय सगळे एवढ्याशा मानले का, अरे क्रोमोझोम्स आहे, किती आहेत ते, क्रोमोझोम्स आहेत, क्रोमोझोम असतात ना, किती असतात क्रोमोझोम, 46 असतात, जोड्या किती असतात, 23, म्हणजे हे सगळे क्रोमोझोम असा कार्योटाइप असतो, आणि याचा काय केला जातो, अभ्यास केला जातो. ओके, एवढं समजलं. किती स्टेप मध्ये, स्टेप असं तुम्हाला काही जास्त येणार नाही. पहिली स्टेप असणार आहे अल्ट्रासाऊंडचा वापर, दुसरं निडल इन्सर्ट करायचं, तिसरं एम्नियोटिक फ्लुइड बाहेर काढायचं, चौथं सेंट्रीफ्यूज करायचं, आणि पाचवं टाइप ऑफ कार्योटाइप शोधायचं. त्याच्यानंतर काही रिस्क आहेत का, हो आहे. दॅट रिस्क असोसिएटेड विथ द अमिनो सिंथेसिस दॅट मिसकरेज होऊ शकते, मे बी आफ्टर नीड इंजुरी टू द फिटस, मे बी द प्रॉपरली, जर हायली प्रोफेशनल डॉक्टर नसेल, ओके, तर त्या ठिकाणी ते जे निडल आहे ते कोणाला टोचण्याची संभावना असते, त्या फिटसला, ओके, आणि लिकिंग द एम्नियोटिक फ्लुइड लीक होण्याची संभावना असते, आणि त्यासोबत काय असणार आहे, इन्फेक्शन होण्याची संभावना असते. दॅट इज द एम्नियोसिंथेसिस प्रोसेस. मग एमआरटीपी ऍक्ट केव्हाचा आहे, सॉरी एमआरटीपी आहे, एमटीपी ऍक्ट केव्हाचा आहे, द मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी, दॅट इज द एमटीपी ऍक्ट इन 1971 अँड प्रोव्हाइड्स द लीगल फ्रेमवर्क. ते केव्हा ऍक्ट झाला, लिगली 2017. मग तुम्हाला दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या राहील ना, 71ला काय येते का, 17 केलं. पुढे ऍक्टिव्हिटी म्हणजे काय नाही आपल्याला, पुढचा घटक बघूयात आता आपल्याला. एमटीपी चालू आहे आता. एमटीपी दॅट इज मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी. मग 71चा काय केलं रे, 17 केले 2017. अंडर द सेक्शन ऑफ द 3rd of the MTP Act 1971 was enacted by the government of India, and the intention of MTP म्हणजे याचं नेमकं इंटेन्शन काय, act is to reduce the incidences of the illegal abortion illegal जे असतात ना, ओके, लीगल अलग असते, इलिगल अलग असते. लीगल म्हणजे कायदेशीररित्या, इलिगल म्हणजे बेकायदेशीररित्या, मनमानी. ओके, इथे काय झाले, आता याला इलिगल अबॉर्शन म्हणले. सेक्शन कितवा आहे रे, 3रा. एवढा येणार नाही मध्ये, लक्षात ठेवा. And consequent maternal mortality. As per the provisions of the MTP Act, only the consent of women whose pregnancy is being terminated is required. According to the MTP Act, pregnancy, आता बघा तुमचा आन्सर येईल मला आता. MTP Act, pregnancy may be terminated within the कितव्या वीक मध्ये, 12 वीक का म्हटले, बिकॉज 12 वीक म्हणजे फर्स्ट ट्रायमेस्टर, म्हणजे 3 महिने. आता एक तुम्ही म्हणशाल सर असं झालं की बाबा 3 महिन्यात नाही समजलं की बाबा त्या फिटसला काहीतरी डिसऑर्डर आहे, 4थ्या महिन्यात समजलं किंवा 5व्या महिन्यात समजलं किंवा 6व्या महिन्यात समजलं, मग आपण एमटीपी करू शकतो का, हो करू शकतो. असं सेक्शन 3 नुसार सांगितलंय. विथिन 12 वीक्स, हा पहिला ऑलरेडी तर माहितच होतं. दुसऱ्यांदा काय, मोर दॅन 12 वीक्स बट लेसर दॅन 20 वीक्स, म्हणजे कितवं टाइम असतं, दुसरं. ओके, अँड रजिस्टर मेडिकल प्रॅक्टिशनर ओपिनियन, याला आहे ना, तो मेडिकल प्रॅक्टिशनर ओपिनियन दिला पाहिजे, मॅन्डेटरी आहे, कंपल्सरी आहे. टू स्टार्टिंग द that is of the pregnancy would involve the risk of the life of the pregnant woman, की बाबा त्या ठिकाणी आपण जर हे केलं, अबॉर्शन केलं तर त्या प्रेग्नेंट वुमेनला पण काही प्रॉब्लेम होणार नाही, हे त्याला सांगितलं पाहिजे. अशा पद्धतीने असताना दॅट इज द एमटीपी ऍक्ट 1971 आपण अबॉर्शन करू शकतो, पण त्याला काही कंडिशन आहे. समजलं कोणासाठी काही डाऊट नाही ना. अतिशय महत्वाचा पेपरच्या दृष्टिकोनातून हा पॉइंट आहे. STD, that is the sexually transmitted disease. महत्वाचं, पेपर मध्ये क्वेश्चन दिसणार याच्यावर इथेच क्वेश्चन बघा. डिसीजेस और द इन्फेक्शन विच आर ट्रान्समिटेड म्हणजे एकापासून दुसऱ्याला होणे थ्रू द सेक्शुअल इंटरकोर्स आर कलेक्टिव्हली कॉल्ड ॲज द सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज. त्याला STD म्हणतात. त्याला काय म्हणतात, STD. आणि याला दुसरं नाव आहे व्हीडीज म्हणतात. याला काय म्हणतात, व्हीडी, दॅट इज व्हर्नियल डिसीजेस. और याला दुसरं काय म्हणतात, रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन, त्यालाच काय म्हणतात, RTI. and the major venereal disease are syphilis, that is syphilis आणि gonorrhea. हे खूप डेंजरस पेपरला येते. which of the following is not sexually transmitted disease. एक्झाम्पल देतात, त्याच्यामध्ये हे 2 एक्झाम्पल येतात, सायफिलिस आणि गोनोरिया. हे दोघं पण STD डिसीज आहेत. कोणते डिसीज आहेत,
किंवा याला व्हीडी म्हणतात, किंवा याला म्हणतात रिप्रोडक्टिव्ह ट्रॅक्ट इन्फेक्शन म्हणतात, गोनोरिया आणि त्यासोबत सायफिलिस. समजलं? इथपर्यंत लक्षातच ठेवायचं, त्यामध्ये असं वेगळं काही नाही. पुढचा जो घटक आहे हा चार्ट, याला म्हणतात एस्ट्रीचा चार्ट. पहिला आहे कोणता? कॉझिव्ह एजंट, म्हणजे नेमकं कशामुळे होतो. आता डिसीज व्हायचा असेल त्याला काहीतरी एजंट लागेल ना. ओके, तर त्यामधला जो पहिला एजंट आहे सायफिलिसचा, तो म्हणजे पेपरला येते रे बाबा, लक्ष द्या इकडे, तो आहे ट्रिपॅनोमा पॅलिडम. कोणाचा आहे? सायफिलिसचा. एस टी माहिती तुम्हाला, लक्षात ठेवा. एस टी, टी म्हणजे ट्रिपॅनोमा, एस म्हणजे सायफिलिस. राईट लक्षात? ओके, एस टी किंवा एस टी टी असं लक्षात ठेवू शकता. एवढं दोन लक्षात ठेवतो तुम्हाला येऊन जाईल. सायफिलिस म्हणजे ट्रिपॅनोमा पॅलिडम हा एक बॅक्टेरिया आहे. दुसरं बघा, याचा इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय? आता एखादा फॉरेन पार्टिकल माझ्या शरीरात आल्याबरोबर मी बिमार पडतो का? 2 दिवस लागतील, 3 दिवस लागतील. मग जेवढा टाइम लागतो ना मला बिमार पडण्यासाठी, तेवढ्या टाइम पिरियड मध्ये ते बॅक्टेरिया माझ्या शरीरात राहतात. त्या पिरियडला म्हणायचं दॅट टाइम ड्युरेशन इज कॉल्ड ॲज द इन्क्युबेशन पिरियड. ओके, जेवढे दिवस राहतात. आता मला सर्दीचा व्हायरस माझ्या नाकामध्ये गेलाय, शरीरात गेलाय, 1 दिवसानं मला सर्दी झाली. मग त्या सर्दी गेलेल्या व्हायरसचा इन्क्युबेशन पिरियड किती दिवसाचा असेल? समजायला? त्याला म्हणायचं इन्क्युबेशन पिरियड. याचं किती वीक आहे? 3 ते 4 वीक. ओके, इन्फेक्शनची साईड बघा, म्युकस मेम्ब्रेन ऑफ जेनायटल, रेक्टल अँड ओरल रिजन, म्हणजे जेनायटल रिजन मध्ये, रेक्टल रिजन मध्ये आणि ओरल रिजन मध्ये. आणि याचे सिम्पटम्स काय बघा, प्रायमरी लेजन कॉल्ड ॲज द कॅन्क्री ऍट द साइट ऑफ द इन्फेक्शन. काही लक्षात ठेवू नका, पेपर मध्ये सीईटी ला फक्त एवढं येते, एवढंच बाकी काय नाही. कॅन्क्री इज फॉर्म्ड ॲट एक्सटर्नल जेनेटिलिया, रॅशेस येतात, माइल्ड फेवर येते, थोडेसे ताप येते, इन्फ्लामेट जॉईंट्स होतात, लॉस ऑफ हेअर्स होते. ओके, त्याच्यानंतर पॅरालायसिस होण्याची संभावना असते, डिजनरेटिव्ह चान्सेस ऑफ ऑकर इन द हार्ट अँड द ब्रेन. काहीच लक्षात ठेवू नका. इकडे चला, फक्त इथे एवढं लक्षात ठेवलं म्हणलं सर, कॅन्क्री हे कोणामध्ये येतात? सायफिलिस मध्ये. आणि त्याचा कॉझिंग एजंट काय? ट्रिपॅनोमास आहे ना, पॅलिडम. आता आहे गोनोरिया. कोणता आहे? गोनोरिया बघा, नेसेरिया गोनोरिया, हे तर तुम्हाला माहित आहे, सारखं पेपरला येते. नेसेरिया गोनोरिया मेल मध्ये 2 ते 14 दिवस, फिमेल मध्ये 7 ते 21 दिवस, म्हणून फिमेल स्ट्रॉंग. 7 ते 21 दिवस इन्क्युबेशन पिरियड मध्ये जमू देत नाही त्या फॉरेन पार्टिकलला. म्युकस मेम्ब्रेन ऑफ युरोजेनेटल ट्रॅक्ट, रेक्टम थोराट ट्रॅक्ट, हे बी येणार ना पेपरला, फक्त एवढंच येते. आलं तर मे बी हा क्वेश्चनच येणार, पण वाचून दाखवतो. म्युकस मेम्ब्रेन ऑफ द युरोजेनेटल ट्रॅक्ट. तुम्ही म्हणाले काय सर पेपर मी सेट केला काय म्हणून? नाही, तसं नसते बेटा. आपण जेव्हा शिकवता ना, आपल्याला माहित राहते काय. आता तुम्ही पहिलीला शिकवता, सॉरी LKG शिकवता, आणि तुम्हाला त्यांचा बेरीजेचा पेपर काढायचा, तुम्ही एक अधिक एक देणार आहात का देत नाही? काय देतं म्हणून त्या लेकराला येते. मग तुम्ही काय देता? 3 अधिक 4 देता, थोडंसं अवघड. मग तसंच आम्हाला माहित राहते की काय येऊ शकते, काय येऊ शकत नाही. मग तुम्हाला जर दिलं विच गोनेरिया इज कॉज्ड बाय नेसेरिया गोनेरिया, हा दिसला एक गोळी नसते. मी काय देतो? हे जर असेल तर मी देतो बाबा, चला बच्चे बहुत हुशार आहे तो हम दे देंगे. सायफिलिस इज कॉज्ड बाय डॅश. तिथे कुठे दिसायले का? ट्रिपॅनोमा पॅलिडम, ट्रिपॅनिया, नेसेरिया, ट्रिपॅनोमा, असं काहीतरी आपल्याला देत आहे. हुशार आहे. इन अ मेल पार्शियल ब्लॉकेज ऑफ द युरेथ्रा, रिप्रोडक्टिव्ह डक्ट्स, हे काहीच येणार नाही. वाचून तरी काय करू. हा, अजून एक गोष्ट होऊ शकते बाबा, की ट्रीटमेंट काय येते? ट्रीटमेंट, याची ट्रीटमेंट आहे पेनिसिलिन. काय ते? पेनिसिलिन. आणि मला जर लई चांगला इंटरेस्ट नाही, मला टाकायचे गोनेरियावर, मी याच्यावर सेफेक्सिन. ओके, याच्यावर त्या तोंडवर क्वेश्चन येऊ शकते. मग पाठ काय करायचं? कॉझिंग एजंट, आणि दुसरं काय पाठ करायचं? ट्रीटमेंट. बस, भाषा व्यतिरिक्त तुम्हाला काय करायची गरज नाही. ओके, चला काय अडचण इथपर्यंत? STD समजले. ओके, आता दुसरा असणार आहे इनफर्टिलिटी. Infertility is defined as inability to conceive naturally after. But infertile male असतात की infertile female असतात? इट मे बी दोघं पण असू शकतात, मेल पण असू शकतो किंवा फिमेल पण असू शकतो. लक्षात ठेवा, इन्फर्टिलिटी, दॅट इन्फर्टिलिटी इज डिफाइंड ॲज द इनॅबिलिटी म्हणजे दॅट आर नॉट एबल ओके, दॅट टू कॉन्सीव्ह नॅचरली. असं इंग्लिश बोलायचं काय? conceive naturally after 1 year of the regular unprotected intercourse. The causes of the infertility could be the physical, it may be a physical or the congenital diseases, किंवा immunological or even psychological. Okay, psychological. The common physical cause in a female. females मध्ये काय आहे जे येते तिथे मी थोडं जास्त फोकस करतो. That is the, हे खूप महत्त्वाचं बेटा की बाबा there are common physical cause in a females. कोणामध्ये म्हणलं? females. That is a
PCOS. काय PCOS, दॅट इज अ पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. महत्वाचा आहे, पाठच करायचं. कोणता आहे? पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम याच्यामुळे फिमेल्स दे बिकम इन्फर्टाईल. ते काय असतात? इन्फर्टाईल म्हणतात. ओके, त्यासोबतच हार्मोनचं इम्बॅलन्स असेल तर ते पण खूप महत्वाचं आहे. त्यासोबतच एंडोमेट्रिओसिस म्हणजे एंडोमेट्रियम जी वॉल आहे ना, कोणती वॉल आहे? एंडोमेट्रियम वॉल. कोणती आहे? युटेराइन वॉल. त्याची प्रॉपरली ग्रोथ होत नाही. त्याच्यावर तर चाललंय ना सगळं, इम्प्लांटेशन, ग्रॅस्प्युलेशन सगळ्या गोष्टी. ते जर नीट नसेल तर चुकलंच मग. वाईल इन अ मेल म्हणजे इट इज लेस स्पर्म काउंट असेल कोणामध्ये? मेल्स मध्ये. आणि स्मॉल साइज ऑफ द पेनिस. ह्या दोन गोष्टी कोणामध्ये असणार आहेत? इन मेल्स. पण पेपर मध्ये क्वेश्चन तुम्हाला इथे येणार. दॅट इज द पॉलिसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम. एक गोष्ट. त्याच्यानंतर आहे प्रियर टू द 1978 म्हणजे 1978 अगोदर इन्फर्टाईल कपल हॅड अ 2 ऑप्शन्स. त्याच्याकडे किती होते ऑप्शन? किंवा 1978च्या अगोदर म्हणजे असं कपल जे काय म्हणतात सिंपली इन्फर्टाईल आहे. इट इज इनेबल टू फॉर्म अ न्यू बेबी. तर 1978च्या अगोदर त्याच्याकडे 2 ऑप्शन होते. कोणते ऑप्शन होते? 2. पहिलं होतं अडॉप्शन. जुने पिक्चर बघले असेल ना, अडॉप्ट केलं. आता आपण पण म्हणतो बहीण भावाला तुला घेतलंय बाहेर माळवून दुसरं आणलंय तेव्हा अडॉप्शन. टू बी अ चाइल्डलेस हा एकला. ओके, हा 2 ऑप्शन अडॉप्ट और बी द चाइल्डलेस. म्हणजे बघा मला पुस्तक लिहिण्याची लय मजा वाटते. काय लिहिलं बघा, इन्फर्टाईल कपल यांना 2 ऑप्शन आहे. एक तर अडॉप्ट कर नाही तर गुन्हा बस चाइल्डलेस. बघा ना, हे शब्द इथे मी म्हणाला का, म्हणजे असं लिहायला पाहिजे होतं. इन्फर्टाईल कपल हॅड ओनली 1 ऑप्शन टू गेट अ अडॉप्शन. नाहीतर गुन्हा बस मध्ये इथे लिहिलंय तिथे स्पष्ट. ओके, पण टुडे असं नाही. आता थोडा बदललंय ना, काळ बदललाय. 1978च्या अगोदर आता फरक पडलाय ना. आता आपण जर मला हुशार नाही. टुडे इन्फर्टाईल कपल्स हॅव द मेनी ऑप्शन्स. आता भरपूर ऑप्शन आहेत. ठीक आहे. टू हॅव अ चाइल्ड सच ॲज बघा एक फर्टिलिटी ड्रग्स. ओके, काय गोळ्या भेटतात फर्टाईल होण्याचा. एक. दुसरं टेस्ट ट्यूब बेबीज. 2. त्यानंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. 3. IUI इंट्रायुटेराइन इंजेक्शन. 4. सरोगेट मदर. 5. एक्सेट्रा. अँड द कपल कुड बी असिस्टेड टू हॅव द चाइल्ड चिल्ड्रन. तर प्रीतीजिंटा आणि सलमान खानच्या पिक्चरचं नाव आठवलं जाते. चुप चुप के ते वय पिक्चर ते. आणि ते राणी मुखर्जी आहे ना त्याच्यात, ते वय सर्व. कसं माहित आहे मला? माहित आहे काय ते सरोगेट मदर. सरोगेट का सरोगेट मदर. मग त्याच्यामध्ये प्रीती जिंटा काय असते? सरोगसी करत असते. लक्षात ठेवा. एक्सेट्रा. द कपल कुड बी असिस्टेड टू हॅव द चाइल्ड चिल्ड्रन थ्रू द सर्टन स्पेशल टेक्निक दॅट इज कॉमनली नोन ॲज द ART. दॅट इज द असिस्टेड रिप्रोडक्टिव्ह टेक्नॉलॉजी. म्हणजे आताच्या काळामध्ये देर आर लॉट ऑफ टेक्निक्स टू काय म्हणतात चाइल्ड नसेल इन्फर्टाईल असेल तर त्यांच्यासाठी बरेच ऑप्शन आहेत. पण 1978च्या अगोदर 2च होते. एक तर घ्यायचं नाही तर बसायचं. पुन्हा IVF. त्याच्यानंतर आहे इन विट्रो फर्टिलायझेशन. इन विट्रो म्हणजे ट्यूबच्या मध्ये फर्टिलायझेशन करायचं, त्याला म्हणायचं इन विट्रो फर्टिलायझेशन. इट इज द प्रोसेस ऑफ फर्टिलायझेशन वेअर एग इज कंबाइंड विथ द स्पर्म. हे खूप महत्त्वाचा शब्द आहे. आउटसाइड ऑफ द बॉडी. कुठं? बॉडीच्या बाहेर. कशामध्ये? ट्यूब मध्ये. म्हणून त्याला टेस्ट ट्यूब म्हणतात. द बॉडी इन अ टेस्ट ट्यूब और अ ग्लास प्लेट टू फॉर्म अ झायगोट. बाहेर झायगोट तयार करायचं अंडर द सिम्युलेटेड कंडिशन. सिम्युलेटेड म्हणजे लाईक द युटेरसच्या कंडिशन. ओके. इन द लॅबोरेटरी द झायगोट और अर्लियर एम्ब्रियोज विथ. आता एम्ब्रियो म्हणजे किती? 8 ते पुढे 8 ब्लास्टोम इयर्स अँड कुड बी देन ट्रान्सफर्ड इनटू द फॅलोपियन ट्यूब फॉर द फर्दर डेव्हलपमेंट. म्हणजे सगळं बाहेर. एकदा काय यांचं एम्ब्रियो तयार झालं की त्याला न्यायचं युटेरस मध्ये. आता इट मे बी द युटेरस प्रॉपर असेल त्या फिमेलचं तर ओके, नाही तर दुसरं ऑप्शन सरोगसी. ओके. झिफ्ट दॅट इज द झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. कोणता आहे हे पाठ करायचं बरं बेटा. त्यांचं नाव फॉर्मलाच क्वेश्चन येतो. झिफ्ट. गिफ्ट नाही, गिफ्ट पुढे हे झिफ्ट आहे. झायगोट झड स्टँड्स फॉर द इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. झायगोट तयार झाला रे झाला की त्याला न्यायचं फॅलोपियन ट्यूब मध्ये. त्याला म्हणतात झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. Zift is an infertility treatment used when there is the blockage in the fallopian tube. If fallopian tube मध्ये जर ब्लॉक तयार झाला तर आपण हे करू शकतो. And which prevent the fertilization of the egg by the sperm. बरं या सगळ्या गोष्टीला पैसे लागतात ना. तर असं विचारचं एवढे टेक्निक आहेत मस्त नाही, याला पैसे लागतात. नाहीतर ते अवघड व्हायचं. आणि मी आतापर्यंत नोटीस केलं गव्हर्नमेंट हॉस्पिटलला असलं काही नाही.
डिलिव्हरी करायचा. पण असं गिफ्ट करायचं असेल तर दे चान्सेस इन खाजगी हॉस्पिटल. इन दिस मेथड egg is removed. कितना भी पैसा देने के लिए तैयार हूँ असं म्हणतात तिथं. In this method, egg is removed from the woman's ovary. Okay, egg is removed from the woman's ovary. चला आपल्याला gift करायचंय ZIFT. ओके, झायगोट तयार करायचंय. मग एक करावं लागेल ना कोणापासून, वुमेनच्या ओव्हरी पासून, आणि फर्टिलायझेशन करावं लागेल एगचं विथ द स्पर्म बॉट बाय द आउटसाइड ऑफ द बॉडी अंडर द स्टराइल कंडिशन. मग झायगोट तयार करावं लागेल. मग झायगोट इन विट्रो फर्टिलायझेशन करतो, त्याला IVF करावं. बघा, गिफ्ट करायचं असेल तर पहिला IVF करावं लागतं, इन विट्रो फर्टिलायझेशन. मग झायगोट तयार झाला रे झाला तर न्यायचं कुठं, फॅलोपियन ट्यूब मध्ये. मग त्याच्या तिथं काय होते, डेव्हलपमेंट. कोणासाठी काय अडचण नाही. पुढे आता आहे गिफ्ट. बघा, गिफ्ट देतात आपल्याला. गिफ्ट दॅट इज द गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. आता गॅमेट ट्रान्सफर कर, गॅमेट आहेत ना, पहिले काय केलं झायगोट, आता काय करायचं गॅमेट. ओके, ट्रान्सफर ऑफ अन ओव्हम कलेक्टेड फ्रॉम द डोनर. हे खूप महत्वाचं आहे. आता काही फिमेल्स असतात त्यांच्या ओव्हरी प्रॉपरली डेव्हलप नसतात, इट मे बी काहीतरी प्रॉब्लेम असतील, तर त्याच्यामुळे काय करतात माहिती का, त्यांनी अनदर फिमेल कडून ओव्हम घेतात. काय घेतात, ओव्हम. आणि कलेक्टेड फ्रॉम, आपल्याला साखर घेणं माहित आहे, या गोष्टी माहित आहे, पण इथं ओव्हम घेतात. Collected from the donor into the fallopian tube of the another female who can provide the suitable environment for his fertilization and development, and this technique is called as the gamete. घ्यायला ना आपण काय घ्यायला, त्याच्याकडून गिफ्ट घ्यायला. गिफ्ट म्हणजे काय, गॅमेट घ्यायला, तर फिमेलचे ओव्हम गॅमेट. दॅट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर, त्याला गिफ्ट म्हणतात. हॅज बीन डेव्हलप फॉर द, सांगा बरं एका फिमेल मध्ये किती गॅमेट्स असतात ऍट द टाइम ऑफ द प्युबर्टी, आणि किती कामाला येतात, 400 असतात. ऑन एन ॲव्हरेज 400. हो ना, 400 प्रॉपर असतात. ठीक आहे, त्याच्यावर आपण रिसर्च करूया. दिस टेक्निक कॉल्ड एज द गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर, त्याला म्हणायचं गिफ्ट, हॅज बीन डेव्हलप्ड फॉर द असेस ऑफ विच ओनली एंट्रन्स टू द ओव्हिडक्ट अँड द अपर सेगमेंट ऑफ द ओव्हिडक्ट इन ब्लॉक्ड. काहीच नाही, मी जेवढं सांगाल तेवढं लक्षात ठेवा. इन दिस प्रोसिजर ओव्हा and sperms are directly injected into the region of the oviduct. Oviduct मध्ये डायरेक्टली ओव्हा आणि स्पर्म इंजेक्ट करायचं, तिथं फर्टिलायझेशन होणार, झायगोट फॉर्म होणार, झायगोटचं काय फॉर्म होणार, एम्ब्रियो फॉर्म होणार. पुढे, and where fertilization produces a blastocyst which enters the uterus via the normal route, and gift has the success rate about the 30%. 30% म्हणजे जर आपण एक गिफ्ट केलं तर त्याला 30% चान्स की बाबा फर्टिलायझेशन होणार आहे आणि ते सक्सेस होणार. किती टक्के, 30%. डन. पुढे ICSI. ओके, इंट्रासाइटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, डायरेक्ट स्पर्मचं इंजेक्शन द्यायचं. ICSI पाठ करा, याच्या लॉंग फॉर्मवरच पेपर मध्ये क्वेश्चन येतो. ICSI ही काय, इन विट्रो फर्टिलायझेशन प्रोसिजर इन विच सिंगल स्पर्म सेल, एकच सेल सिंगल स्पर्म सेल इंजेक्टेड डायरेक्टली इनटू द सायटोप्लाझम ऑफ ओव्हम. म्हणजे आयत त्या स्पर्मला न्यायचं. ओके, सिंपली त्याला कशामध्ये सोडायचं, सायटोप्लाझम ऑफ सेल मध्ये टाकून द्यायचं इन द laboratory, and here the sperm has a totally naturally penetrate the egg. आता तो totally naturally penetrate होणार आहे कोणामध्ये, egg मध्ये, पण हे सगळं लॅबोरेटरी मध्ये होणार आहे. त्याच्यानंतर AI, artificial insemination. In some infertility cases the male partner is unable to inseminate in the female due to the very low sperm count, and this problem can be solved by the artificial insemination. And in this technique sperms are collected from the male and artificially introduced into the cervix. माहिती ना, cervix ला दुसरं नाव काय, that is called as the birth canal of the female, and for the purpose of achieving the pregnancy through in a vivo fertilization inside the body. हे कशामध्ये चाललंय बघा. असा क्वेश्चन येऊ शकतो की बाबा आर्टिफिशियल इन्सेमिनेशन इज अ टेस्ट ट्यूब प्रोसेस किंवा इन विट्रो प्रोसेस. चूक आहे, इन विट्रो आहे का ते नाही, इन विवो आहे. बॉडीच्या मध्ये आपण त्या इन्सेमिनेशन करतोय, म्हणून त्याला म्हणायचं इन विवो फर्टिलायझेशन. लक्षात ठेवा, छोट्या छोट्या गोष्टी आहेत. त्याच्यानंतर IUI इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन. इंट्रा म्हणजे आतमध्ये, युटेरसच्या डायरेक्ट इन्सेमिनेशन. इन दिस टेक्निक द प्रोसेस इन समवॉट लाइक दॅट आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. द ओनली डिफरन्स इज दॅट स्पर्म्स आर इंट्रोड्युस्ड इनटू द युटेराइन कॅव्हिटी. अगोदर कुठं केल्या होत्या, सर्व्हिक्स मध्ये. आता काय करायचं आपल्याला, युटेरस मध्ये. म्हणून सर्व्हिक्स मध्ये करतात त्याला म्हणायचं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, आणि ते जर युटेरस मध्ये होत असेल तर त्याला म्हणायचं इंट्रा युटेराइन इन्सेमिनेशन. ओके, डन. ठीक आहे, छोटा छोटाच फरक आहे, असं काही नाही, फक्त पैसे जास्त घेतात. पुढे स्पर्म बँक, आणि त्याला म्हणतात सीमन बँक. ओके, जसं बँक असते तसं स्पर्म बँक असते, किंवा ओहमची पण बँक असते. स्पर्म बँक और द सीमन बँक इज द प्लेस which collects and stores and provides the human sperm semen, and the semen is provided by the healthy and
males called as the sperm donor. The sperms are stored in the sperm bank by the एक महत्वाचा पेपर नाही कशा पद्धतीने त्यांना स्टोअर केलं जातं त्याला म्हणतात क्रायो प्रिझर्वेशन. कोणतं म्हणतात? क्रायो प्रिझर्वेशन. खूप -157 किंवा 197 मायनस म्हणाला त्या डिग्री लेवलला नेऊन त्याला स्टोअर केलं जातं म्हणून त्याला म्हणतात क्रायो प्रिझर्वेशन. त्याला म्हणतात ॲट अ व्हेरी लो टेम्परेचर. मग तुम्हाला असा क्वेश्चन येऊ शकतो इन अ स्पर्म बँक sperms are preserved with a dash process. The process is name is a cryo preservation at a low temperature. Okay. आता surrogate mother चुपके sorry. Some women have a problem in the implantation of embryo. काही womenला problem असतात implantation होऊ शकत नाही in the uterus. Such women can take help of the modern remedies technique called as the surrogacy, and in this embryo is implanted in the surrogate mother who is not biologically mother. म्हणजे खूप महत्त्वाचं स्टेटमेंट आहे. जी सर्वट मदर असते ना ती बायोलॉजिकल मदर नसते. याचा अर्थ काय माहिती? ओम दुसऱ्याचा स्पर्म दुसऱ्याचा किरायाचं झालं. तरी ते पिक्चर मध्ये मग ते लेटर मोठं झाले की म्हणते सबसे प्यारी माँ तुम ही हो म्हणते. म्हणणार काय ते पिक्चर बघणार आहे म्हणणार काय त्याला समजते नंतर मी सर्वची जन्मलोय असं झालं. मग त्यांना म्हणते की बाबा वो भी मेरी माँ है ये भी मेरी माँ है अब दोनों भी मेरी माँ है असं. पण त्याला माहित नसते की बाबा ते बायोलॉजिकल माँ नसते. लक्षात ठेवायचं एवढंच लक्षात ठेवायचं की बाबा सरोगेटची मधून जे बेबी जन्माला येते ती त्याची बायोलॉजिकल मदर नसते. बायोलॉजिकल म्हणजे ज्याचा स्पर्म आहे तो. समजालं काय समजालं की काय नाही समजाले ना. आता काहीच नाही सोपा उपाय टेन्शनच नको. अडॉप्शन इज अ लिगल प्रोसेस आहे. तू कुणाला जर उचलून आणतो तरी असं जमणार त्याला काय करायला लागतं लिगल प्रोसेस. नाही तर गेलो तांड्याला चल रे बाबा असं नसते त्याला सगळ्या गोष्टी असतात. लिगल प्रोसेस आहे बाय विच अ कपल ऑर द सिंगल पॅरेंट. हे खूप महत्वाचं आहे. अरे तुम्हाला माहित आहे की नाही गोष्टी सिंगल पॅरेंट ना सर्व हे करू शकतो अडॉप्ट करू शकतो. ओके लीगल राईट्स स्वतः घेऊ शकतात अँड प्रिव्हिलेजेस अँड रिस्पॉन्सिबिलिटीज दॅट आर असोसिएटेड टू द बायोलॉजिकल चाइल्ड. मोठं झालं की लाद देते असोसिएटेड टू द बायोलॉजिकल चाइल्ड अँड ट्रेनिंग ऑफ द अडॉप्टेड चाइल्ड अँड अडॉप्ट. अरे नाही खूप खरं सांगा हा टॉपिक एवढा हसं शिकायचं आहे पण एक कॅमेरा आहे सगळ्या गोष्टी आहेत म्हणून मी रेस्ट्रिक्शन तरी मला शेवटी अंगातून आलंय. आणि अडॉप्टिव्ह पॅरेंट शुड बी अ मेडिकली फिट. बघा हे खूप महत्वाचं आहे. इथं एक शब्द पाहिजे मला कधी पुस्तक लिहायचं एवढं भारी वाटते. बघा अडॉप्टिव्ह पॅरेंट आहे ना तो मेडिकल तर फिट पाहिजे फायनान्शियल फिट पाहिजे. पैसा बोलताय नुसतं एकटाच आणि जमीन नाही जात नाही दुसऱ्या एखाद्याला अडॉप्ट करायला जमते का बाबा. तू तर अडॉप्टिव्ह पॅरेंट आहेत ना तू मेडिकली तर फिट पाहिजेस. मेडिकली फिट म्हणजे याचा अर्थ काय माहिती का मेंटली फिट. मेडिकली फिट म्हणजे कॉन्फिडन्स बॉडी बिल्डर नाहीये. मेंटली फिट पाहिजे सोशल वेलबिंग पाहिजे समाजामध्ये इज्जत पाहिजे सगळ्या गोष्टी पाहिजे त्याला मेडिकली फिट म्हणतात. आणि फायनान्शियली फिट म्हणजे तुला माहिती अकाउंटमध्ये 10 लाख रुपये पाहिजेत एक गाडी पाहिजे एक बंगला पाहिजे सगळ्या गोष्टी. एबल टू टेक द केअर ऑफ द अडॉप्टेड म्हणजे त्याची काळजी घेतात कोण करावं. A person wishing to adopt a child must be a list. आणि खूप महत्वाचं आहे. आता आपण अडॉप्ट करू शकतो. 28 वर्षाला मला कोणी अडॉप्ट करा म्हणलं करणार आहे का? त्याचं वय किती पाहिजे स्वतःकडे बघू नका. 20 years old but there is a no legal upper age limit for the adoption. समजलं 21 वर्षाच्या खालच्याला आपण अडॉप्ट करू शकतो. अडचण कोण असेल पुढे. आता हे खूप महत्वाचं. टोबॅको कन्झम्पशन मराजुआना गांजा त्याला मराजुआना म्हणजे गांजा and other drugs smoking may causes the infertility in both men and women. Nicotine blocks the production of the sperms and decreases size of the testicles. Alcoholism पिऊ नका by main interference with the synthesis of the testosterone. Alcohol पिले की testosterone तयार होणार and has the impact of the sperm count and use of the cocaine. You know cocaine? Marijuana may temporarily reduces the number of the quality of the sperm. कोकेन म्हणजे बाय पावडर असते लावायचं असते. अरे कोकेन माहित नाही तुला कोकेन ड्रग्स तिला माहित आपल्या इथं भेटत नाही तर आपल्या इथं भेटत नाही. आता हे बघा हे खूप भारी ऑलवेज रिमेंबर अशा गोष्टी खूप. अरे व्हाईट नटचे नशे केलेत लेकर तुम्हाला काय माहित आहे का. व्हाईट नटचे नशे बघलेले आम्ही लेकर अवघड परिस्थिती आहे आमच्याच वर्गातले करा माहिती आहे ना कसं करतात नंतर सांग. जयेश आता एक जयेश एक यंग मॅरिड मॅन आहे 26 years इज सफरिंग फ्रॉम टीबी. टीबी म्हणजे ट्युबरक्युलोसिस 26 वर्षाचा आहे
मी 27 आहे. जयेश यंग मॅरिड अ मॅन ऑफ 26 years इज सफरिंग फ्रॉम टीबी फॉर द लास्ट 2 years. 2 वर्षापासून त्याला काय टीबी आहे. समजलं ना, टीबी खोकलतोय टीबी. अँड ही अँड हिज वाईफ आर डिझायर्स ऑफ अ चाइल्ड बट अनेबल टू हॅव अ वन. व्हॉट कुड बी द पॉसिबल रिझन. तर का काय म्हणाले, ही अँड हिज वाईफ आर डिझायर्स ऑफ अ चाइल्ड बट अनेबल टू हॅव अ वन. म्हणजे त्यांना एक पण आपत्ती नाही. व्हॉट विल द पॉसिबल रिझन. म्हणजे याचं पॉसिबल रिझन काय असू शकतं असं विचारलं. काहीच नाही, रोग आहे म्हणायचं. हो ना, त्याला काय जयेशला टीबी आहे. बस. पुढे नीता इज अ 45. ह्याचं उत्तर ज्याने दिलं त्यानं हुशार म्हणा. नीता अंबानी नाही. नीता इज अ 45 years old and the doctor has advised her 45 years old आहे 45 वर्ष. Her not go for such a late pregnancy. She however wants to be the biological mother. तिला biological मम्मी बनायचंय of a child without herself getting a pregnant. Is this possible? प्रियंका चोप्रा माहिती त्यांचं सर्व गटीनं झालेलं आहे आपण. बातम्या पूर्ण वाटत. नीता अंबानी होऊ शकते का? होऊ शकते. काय करणार? यस, सर्व कसे करायचे. गिफ्ट त्याला म्हणतात. गिफ्ट गॅमेट फॅलोपियन इंट्रा ट्रान्सफर. गॅमेट ट्रान्सफर करून टाकायचं दुसरं. आणि सर्व कसे करायचे. होऊ शकते. या जगात काही होऊ शकते. फक्त काय पाहिजे असं म्हणतात, पण सगळी गोष्ट पैशाने येत नाही. सेल्स आता झालं. धडा संपायला म्हणून मी खुश आहे. बाकी काहीच रिझन नाही. धडा संपायला म्हणून मी खुश आहे. आता बघा, सेल्स ऑफ द ट्रोफोब्लास्ट. आठवते का ट्रोफोब्लास्ट? हा म्हणायचं. डू नॉट फॉर्म एनी पार्ट ऑफ द एम्ब्रियो प्रॉपर. चला, दे फॉर्म एक्टोडम. बघा, ट्रोफोब्लास्ट काय फॉर्म करतो? एक्टोडम ऑफ द कोरियन अँड एक्स्ट्रा एम्ब्रियोनिक मेम्ब्रेन अँड दे प्ले इम्पॉर्टंट रोल इन द फॉर्मेशन ऑफ द प्लासेंटा. दोन गोष्टी इथे लक्षात ठेवायचं मुलांना आणि मुलींना. ट्रोफोब्लास्टचं 2 काम आहेत. किती काम आहे? 2. पहिलं तो काम करतो एक्टोडम काय तयार करतो एक्टोडम. आणि दुसरं काय तयार करतो? प्लासेंटा. तो प्लासेंटा तयार करणार आहे. हे काम आहे कोणाचं? एक्टोडम. आणि अशा पद्धतीने मुलांना आपला हा टॉपिक संपलेला आहे. इथे डायग्राम आहे. इनिशियल सायकलची, स्पर्मॅटोजेनेसिस, ओव्ह्युलेशन, सगळ्या गोष्टी करायच्या. आणि मी प्रत्येक पॉईंट सांगितलेला आहे. प्रत्येक पॉईंट. शेवटचं लेक्चर मस्त झालेलं आहे. आता याच्यानंतर जे लेक्चर होईल ते पुढचा धडा दॅट इज नोन ॲज द इनहेरिटन्स अँड व्हेरिएशन. मस्त टॉपिक आहे. आता याच्यावर तुमचा उद्या पेपर. नोट्स मी टाकेल तुम्हाला. आणि वाचायचं, टॉपिक वाचायचं. टॉपिक वाचताना उलटा वाचायचं. पहिले 2 पानं तुम्ही एवढे वाचले की ते पाठच आहे. उलटे वाचायचे. गिफ्ट, शिफ्ट, काय आहे ते सगळ्या. थांबूया. धन्यवाद.